नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 347 आणि 348. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जसे जीवन समोर येईल तसे कुरकुर न करता, कोणत्याही तऱ्हेची कुरकुर न करता, त्याला विरोध न करता जगा. त्याला विरोध न करता जगा. प्रत्येक लहान मोठा प्रसंग असो, आपल्या असणेपणाकडेच लक्ष देण्यास विसरू नका. त्या बाबतीत दक्ष रहा, अनासक्त रहा. सर्वांचे मंगल इच्छिणारे असा. देणे शिका, घेणे नाही. तुम्हाला वाटते तशी तुम्ही वासना विकारांनी क्षुब्ध, भावनांच्या अतिरेकाने अंध झालेली, बावचळलेली आणि इच्छा व भीती यांचा आपल्यावर फार मोठा पगडा आहे असा गैरसमज करणारी एक मर्त्य अशी व्यक्ती नाही. मी कोण आहे, मी काय आहे याची जिज्ञासा एका कुठल्याही थोडी जरी बुद्धी ज्याला आहे त्याला होऊ शकते, पण याचे व्यावहारिक काही काम नाही, म्हणून अशी जिज्ञासा ठेवणारा मूर्ख समजल्या जातो. तुम्ही बुद्धीनेच सर्व जाणू शकता, म्हणून हे सिद्ध आहे की तुमचे बुद्धी साधन जर शुद्ध असेल, तुम्ही तसेच शुद्ध असाल. साधन सुधारा, ज्ञान पण तसेच असेल. तुमचे स्वरूप म्हणजे स्वतः तुम्हीच आहात. पण याचा नेमका विसर पाडणारे मध्ये उपटसुंबासारखे काय आले एवढेच शोधा. मग लक्षात येईल की तुम्ही नित्य म्हणून आयतेच आहात. मोकळ्या मनाने कुठलाही आग्रह, धूर्तपणा इच्छामध्ये न आणता विचाराला, स्मृतीला, भीतीला माझी म्हणणाऱ्यांच्या उगमापाशी तुम्ही जा, म्हणजे भासमान मीचे निरर्थकत्व तुमच्या लक्षात येईल. हे निरर्थकत्व कळणेच तुम्हाला खऱ्या अर्थाने शांत निवांत करेल. यालाच समज असे म्हणतात. यामुळे निव्वळ असण्यावरच तुमचा जोर असेल. सतत विचारमग्न असणे ही स्वतःच एक रोगट अशी अवस्था आहे. सतत विचारमग्न असणे ही स्वतःच एक रोगट अशी अवस्था आहे. हे जर कळले तर शांत निवांत होण्याकरता कुठलाच अडथळा येणार नाही. आपला मूळचा आहे म्हणून जो भाव आहे तो स्वयंभू आहे. स्वतःच्याच प्रकाशाने तळपत आहे, झगझगट आहे. त्यालाच तुम्ही ओळखा. मग व्यर्थ चिकटलेली मी अमुक तमुक अशी बंधने आपोआप तटातट तुटून पडतील. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, स्वतःविषयी फारच पारदर्शक व प्रामाणिक आहेत ते म्हणूनच ते एका ठिकाणी म्हणतात, तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मी योग्य आहे की नाही हे मला माहीत नाही, पण आध्यात्मिक आणि भौतिक गोष्टी मला इतर लोकांपेक्षा सखोल ज्ञान नाही, ते तुटपुंजे आहे हेही मला माहीत आहे. फक्त मी आहे एवढेच प्रामाणिकपणे मला माहीत आहे. पण मी आहे या म्हणण्यापेक्षा मी म्हणून ज्या ओळखीने सध्या तुम्ही मला ओळखता, ती ओळख तुम्ही नाही हे मला चांगले माहीत आहे. ते तुमचे सत्य स्वरूप नाही. आपण आहोत याची नेहमीची जाणीव तर सर्वांनाच आहे,
पण त्याचा उगम काय वगैरे शोधल्याशिवाय नेहमीच्या जाणीवेच्या अगोदरपणाच्या असण्यामुळे जे असणेपण आहे त्याचेच महत्त्व कळायला हवे. जसे चित्र आणि लिपी यांच्या अगोदर म्हणजे फार अगोदर नाही, किंबहुना त्याच क्षणी पण अगोदरपणाने कागद हा असतोच असतो. ग्रंथ वाचन तुमच्या उपयोगाचे नाही. वाचनाने तुम्ही समृद्ध व्हाल, बहुश्रुत म्हणून गणल्या जाल. पण तुम्ही म्हणून जे आहात ते जसेच्या तसेच राहाल. पण हे लक्षात ठेवा की सत्याच्या प्राप्तीत अन्य कशाचीही प्राप्ती होत नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला काही लौकिक श्रेष्ठत्व प्राप्त होईल, अगर अन्य लोकांवर सत्ता गाजवण्याची संधी प्राप्त होईल, तर तसे काहीही होणार नाही. तुम्हाला निव्वळ सत्याचीच प्राप्ती होईल. फक्त जे असत्य म्हणून जे तथाकथित होणे तुम्ही पत्करले आहे, त्यापासून तुमची सुटका मात्र निश्चित होईल. भाग 348. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीकरता 2 मार्ग उपलब्ध आहेत. एक आहे स्वतःच आपले हृदय पूर्णपणे ओवाळून टाकून आपणच सर्व शोध मुळापासून लावणे, हा तसा खडतर मार्ग आहे. दुसरा मार्ग आहे जे सद्गुरु वचन आत्मप्रचितीने भरलेले आहे, त्यावर प्रथम सुरुवातीच्या काळात फक्त निखळ विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागणे. मी जणू जाणीवेच्या अमर्याद सागर असून होते जाते ते यातच सर्व काही होत जात आहे, हाच बोध, हीच जाण धरून ठेवा. काळजीपूर्वक सूक्ष्मपणे जर स्वचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की कोणत्याही घटना ह्या जाणीवेच्या कक्षाबाहेर, क्षेत्राबाहेर नाहीत. तुमच्या मनानेच तुमच्या त्वचेच्या आत बाहेरच्या जगाची फारकत करून त्याच्यात तुम्ही विरोध आणला आहे. वस्तुतः आत बाहेर एकच एक आहे. मुळात नसलेल्या भय आणि द्वेष यांना यामुळे वावरण्याची संधी आपोआप मिळाली आहे. सर्व दुःखाचे मूळ या आत बाहेर करण्यातच आहे. मोकळ्या मनाने आपल्या नेहमीच्या जाणीवेची साठवण म्हणजे आपल्या स्मृती, आठवणी, अनुभव, सांगितलेले, वाचलेले, ऐकलेले, आग्रहाने व्यर्थ कवटाळून ठेवलेले असे जे आहे त्याचीच भरवण आहे. साठवण आणि भरवण याचे एकत्व जेव्हा लक्षात येईल, तेव्हा नेहमीची जाणीव व भरवणीसह या अशा लक्षात येण्याच्या समजामुळेच त्या पार लयाला जातील व केवळ समजच उरेल. हा समज कुणाचा वैयक्तिक नाही आणि राहणार पण नाही. तुम्हाला कळेल की ज्याचा जन्म झालेला आहे असे तुम्हाला ऐकविले गेले व जे मरणार असे वाटत होते ते तर नित्य आहे. आपण इच्छा आणि भीती यांचा पगडा म्हणून असणारी एक मर्त्य ग्रंथी नाही, याचा शोध म्हणजे मी काय आहे, मी कोण आहे हेच जाणणे होय. हेच मानसशास्त्र, हेच तत्वज्ञान. तात्पर्य, उगमापाशी जा, उगमच व्हा, त्यातच डुबा आणि त्यातच असा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणत, प्रत्येक लाट समुद्रात विलीन होते, त्याप्रमाणे प्रत्येक क्षण आपल्या उगमातूनच येतो व तेथेच परत जातो. स्वरूप ज्ञान दुसरे तिसरे काहीही नसून आपला उगम आपण शोधून तेथेच उगम होऊनच असणे होय. तेथे उगम होऊनच असणे होय. जन्म मरण असे काहीही नाही. असणेपणाच्या दृष्टीने फक्त इतकेच आहे की बालकाचा जन्म झाला,
म्हातारा गेला. हीच वस्तुस्थिती आहे. केवळ भासमान मी म्हणजेच भूतकाळ व भविष्यकाळ, पण तुमचे असणे हे फक्त चालू वर्तमान काळच आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणजे आपल्याला विचारतात, तुम्ही भूतकाळ काळाची अति आहारी न जाता, तुम्ही भूतकाळ भविष्य काळाच्या अति आहारी न जाता कामापुरता त्याचा उपयोग करा. त्या बाबतीत व्यर्थ आणि निरर्थक प्रश्न विचारू नका. तुम्ही आता या क्षणी काय आहात याचाच शोध का घेत नाही? तुमची आताची अवस्था सदोदित, आदिरहित आणि रहित नाही. ती फक्त एका क्षणात एकदाच एकाच चमकीत संपते. ती कुठे जाते, कुठून आली हे लक्षपूर्वक पहा, म्हणजे तिच्यातील कालातीत सत्यस्थिती म्हणून, असणेपणा म्हणून तुम्हीच हे तुम्हाला कळेल. हेच असा जिभेला स्वतःची चव नाही, गोड, खारट, तिखट, तुरट, आंबट हे सर्व पदार्थ जिभेला स्वतःची चव नाही म्हणूनच कळतात. सर्व भेद व प्रतिक्रिया हे अशा अनेक प्रकारे चवीप्रमाणे आहेत आणि याचा निराश झाला की जे उरते तेच आपले मूळचे असणे पण होय. अस्थिर क्षणाच्या क्रमामुळेच कालभ्रम निर्माण होतो, पण शुद्ध असणेपणाला म्हणजे कालातीत सत्यस्थितीला कोणतीच गती नसते. कारण सर्व गतीला ज्या स्थिर पार्श्वभूमीची गरज लागते, ती पार्श्वभूमी म्हणजेच असणेपण किंवा सत्यस्थिती. एकदा हे तुम्हाला तुमच्या ठिकाणी आहे म्हणून कळले, की सर्व भेदापासून स्वतंत्र असे आपल्याशिवाय प्रकाश म्हणून प्रकाशत्वच आहे. आपण कधीच ते गमावले नाही. धन्यवाद.